जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. दशक पहिला, स्तवन नाम, समास पहिला, ग्रंथारंभ लक्षण नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलली जी येथ. श्रवण केलिया प्राप्त काय आहे. ग्रंथानामदास बोध, गुरु शिष्याचा संवाद. येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलले वैराग्याचे लक्षण. बहुधा आत्मनिरूपण निरूपियले, भक्ताची नियोगे. निश्चयो पावतो मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो. आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायुज्य मुक्तीचा निश्चयो. मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेहस्थितीचा निश्चयो. आलिप्तपणाचा निश्चयो बोलिलो असे. मुख्य देवाचे निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो. जीवाशिवाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो. आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण. नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूताचे लक्षण. करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना कीट निवारलेले, नाना संशय छेदिले. नाना आशंकक फेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरूपले. ग्रंथारंभी जे बोलिले, ते अवघेचे अनुवादिले. नकीचे की कदा, तथापि अवघाचे दासबोध. दशक फोडून केला विशद, जे जे दशिकांचे अनुवाद, ते ते दशके बोलिला. नाना ग्रंथीच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती. आणि मुख्य ते आत्मप्रचते, शास्त्रे सहित. नाना समत्वे अन्वे मौन्य, म्हणून या मिथ्यान म्हणता न ये. तथापि ते अनुभवास ये प्रत्यक्ष आता. मत्सरे याचे मिथ्या असते, तरी अवघेचे ग्रंथ उच्छेदते. नाना ग्रंथाची संमती भगवाक्य. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलले येथ. भगवाक्य यथार्थ निश्चयेचा, भगवचनी अविश्वासे. ऐसा कोण पतिते ऐसे, भगवा वाक्यारहित नसे बोलणे येथेची. पूर्ण ग्रंथ पाहिला विन, उगाच ठेवू जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी. अभिमान उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कर. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. ऐसी अंतरी नासला, कामक्रोधे खळविला. अहंभावे पलटला, प्रत्यक्ष दिसे. कामक्रोधाला थळेला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेवताची पावला, मृत्यू राहो. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे. परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तम. मागा श्रोती उपेक्षिले, जे ये ग्रंथी काय बोलिले, ते सकलही निरूपले. संकलित मार्ग, आता श्रवण केलिया फळ. क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयो मूळ एकसरा. मार्ग सापडा सुगम, न कळे न साधम दुर्गम. स्वयं मुक्तीचे वर्म ठाई पडे, नसे अज्ञान दुःख भ्रांती. शीघ्र तेथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. योगी याचे परमभाग्य, अंगी बाणे वैराग्य. चतुर्य आहे यथा योग्य, विवेके सहित. भ्रांता गुणी अवलक्षण, तोची होती सुलक्षण. धृत तार्तिक विलक्षण, समयो जाणती. आळशी तेची सामक्ष होती, पापी तेची प्रवास प्रसवते. निंदक आणि वंदू लागती भक्ती मार्गासी. बुद्धी होतीच विमुक्षक, मूर्ख होती अतिदक्ष. अभक्ती पावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती. पावो प्राणी पाहू उत्तम गती. श्रवण मात्रे श्रीराम, नाना धाके देह बुद्धी. नाना किंत संदेही, नव वेग संसाराची नासती श्रवणे. ऐशी ही फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती. समास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरी जो पुसा, तयासी तेची प्राप्त. इति दासबोधे गुरु शिष्य संवादे. ग्रंथारंभ लक्षण नाम समास प्रथम. जय जय रघुवीर समर्थ. समास दुसरा, गणेश स्तवन नाम. श्रीराम समर्थ. ओम नमो जगन्नायका, सर्व सिद्धी फलदायका. अज्ञान भ्रांती छेदका, बुद्धिरूपा. माझ्या अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे. म्या वांग वदवावे, कृपा कटाक्षे करुणी. तुझे कृपेचे निबळे, वितुळी भ्रांती पतळे. आणि ते विश्वभषक काळे, दासत्व केजे. येता कृपेची निज उडी, विघ्ने कापती बापुडे. होऊनी हात जाती देशोधडे नाम मात्रे. म्हणून
नामे विघ्नहर आम्हा अनाथाचे माहेर आदि करुणी हरिहर अमर वंदिती वंदोनी या मंगलनिधी कार्यकरिता काय सर्व सिद्धी आघात अर्थाळे उपाधी बाधू सकेना जयाचे आठविता ध्यान परम वाटे समाधान नेत्री रिंगोनी या मन पांगुळे सर्वांगी सगुण रूपाची टेव महालावण्य राघव नृत्य करीती सकल देव ततस्थ होती सर्व काळ मदोन्मत्त सदानंदे डुलत हर्षु निर्भर उद्वेत सुप्रसन्न वदनु भव्य रूप वितंड भैमरूप महाप्रचंड विस्तरण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला नाना सुगंध परिमळे थब थबा गळती गंडस्थळे तेथे आला ते षटपदकुळे शुंकार शब्दे मुरडी व शुंड सरळे व शोभे अभिनव आवळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षणाक्षणास्त मंदस्वी 14 विद्यांचा गोसावे हरिस्वतलोचन ते हिलवे लवलवीत फडवावे फैड फैड कर्णथापा रत्न खचित मुकुट झळाळ नाना सुरुंग फाकती किळ कुंडले तळपती नीळ वरी जाडेले झमकती दंत शुभ्र सधट रत्न खचित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नीट लघुपती तळपती लघु लघु लवथाळीत मंदे दोंदे वेष्टीत कंड नागबंदे शूद्र घोटिका मंद मंद वाजती झंकारे चतुर्भुज लंबोदर कासे कसला पितांबर फडके दोंदिल फणीवर धुधुकार डाकी डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळी उभारून नभकमळी टमका पाहे नाना यती कुसुममाळा व्याळ पर्यंत रुळती गळा रत्न खचित हृदय कमला परिपदक शोभे शानी कुमळ तीक्ष्ण अंकुश तीक्ष्ण तेजाळ एरे करे ते मोदक गोळ तयावरी हाती प्रीती नटनाट्य कळा कुसरी नाना छंदे नृत्य करी डाळ मृदुंग भरोभारी उपांग हुंकारे स्तरिता नाही एक लक्षण चंपळ विषयी अग्रग्रन्न साजरी मूर्ती सुलक्षण लावण्य खानी ऋणधुना वाजती नुपरे वाकी बोधटी गजरे गागरी या मनोहरे पाऊले दोन्ही ईश्वर सभे आली शोभा दिव्यांबराची फाकली प्रभा साहित्य विषयी सुलभा अष्टनायिका होती ऐसे सर्वांगी सुंदरू सकल विद्याचा गरु तयासी माझा नमस्कारू षष्टांग भावे ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्राता गुणान अवदान श्रवण करता ओळे सरस्वती तयाशी ब्रह्मादिक वंदती तेने मानोबा पुढे किती आसो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा जे मूर्खावलक्षण जे का नाहुनी हीन ते जे होती दक्ष प्रवीण सर्वे विषयी ऐसा तो जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचेत भजनार्थ स्वार्थ कल्लोळ चंडे विनयोको ऐसे गणेश मंगलमूर्ती तोम्यास्तवेली येथमती वांछया करुणे चित्ते परमार्थाची इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुस्तवन नाम समास द्वितीयोऽध्यायः जय जय रघुवीर समर्थ।